कल्याणमधल्या एका रुग्णालयामध्ये घडलेला हा प्रकार आहे। रिसेप्शनिस्ट असलेल्या मराठी तरुणीला एका अमराठी तरुणानं बेदम मारहाण केली आहे। कारण काय तर डॉक्टरांनी त्याच्या सोबत आलेल्या पेशंटला थांबायला सांगितलं। त्यामुळे या माजोरड्या तरुणाचा पारा इतका चढला की त्यानं आपला सगळा राग या मराठी तरुणीवर काढला। नेमकं काय घडलं बघूयात या संदर्भातला हा रिपोर्ट। कल्याणच्या रुग्णालयातला धक्कादायक प्रकार। परप्रांतीय तरुणाकडून मराठी रिसेप्शनिस्टला बेदम मारहाण। पोटात घातली लाथ, केसांना धरून फरफटवलं। गोकुल झा नावाच्या परप्रांतीय तरुणाचा माजोरडेपणा। कल्याणच्या नांदिवली परिसरातली ही धक्कादायक घटना। गोकुल झा नावाचा हा परप्रांतीय सैतान सोमवारी संध्याकाळी डॉक्टर अनिकेत पालांडे यांच्या बालचिकित्सालय क्लिनिकमध्ये पेशंट बहिणीला घेऊन आला होता। पण डॉक्टर MR सोबत बिझी होते, त्यामुळे तिथे रिसेप्शनिस्ट असलेल्या मराठी तरुणीनं गोकुल झा आणि त्याची बहीण अनन्या झा यांना थांबायला सांगितलं। तुमचा नंबर आल्यावर डॉक्टर बोलावतील असं सांगितलं। बस इतकंच निमित्त झालं आणि या परप्रांतीय तरुणाचा माजोरडेपणा उफाळून आला। त्यानं रिसेप्शनिस्ट तरुणीशी वाद घालायला सुरुवात केली। आजूबाजूच्या माणसांनी अगदी पेशंट बघणीनं त्याला दोनदा क्लिनिक बाहेर नेलं, पण ऐकेल तर तो गोकुल झा कुठला। तो रागानं फणफणत पुन्हा आत आला। त्यानं मराठी तरुणीच्या थेट पोटात लाथ मारली। इतक्यावरच हा राक्षस थांबला नाही, तरुणीच्या केसांना धरून त्यानं तिला फरफटत ओढलं। हा हल्ला इतका अचानक झाला की तरुणी पुरती भांबावून गेली, जागेवरच कळकळून रडू लागली। पेशंटला सरांनी थांबवायला सांगितलं मला, तर मी त्या पेशंटला थांबा बोलली, आतमध्ये सर बोलतायत म्हणून। तर त्या पेशंटसोबत जो एक दुसरा व्यक्ती होता, गोकुळ झा म्हणून त्या व्यक्तीचं असं नाव आम्हाला समजलेलं आहे। तर त्या व्यक्तीने मला शिव्यागाळी केल्या। मी फक्त त्याला एवढंच बोलली की सर तुमचा नंबर नाही आहे, तुमचा नंबर यायला टाईम आहे, नंबर आला तर मी तुम्हाला आतमध्ये पाठवेल। यात माझी काय चुकी आहे? यात माझी काही चुकी नसताना त्यांनी मला आईवरनं शिव्यागाळी केल्या व नंतर माझ्यावर मारहाणीचा दावासुद्धा केला। परत येऊन मला केस ओढून बाहेर दरवाजापर्यंत नेलं। परत माझ्यावर लाथाबुक्कीने मारहाण केलं। वाटलंच त्याच्या पायाचे निशाण पण माझ्या टी-शर्टवर पण आहेत। या मुलीला आई वडीलही नाहीत, 3 बहिणी आणि एक भाऊ असं त्यांचं कुटुंब। क्लिनिकमध्ये नोकरी करून ती कुटुंबाची गुजराण चालवते। या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। धक्कादायक बाब म्हणजे तिला मारहाण करणारा गोकुल झा या घटनेनंतर पळून गेलाय। 24 तास उलटले तरी तो अजून पोलिसांना सापडलेला नाही। MR व्यक्तींबरोबर चर्चा करत असताना या पेशंटच्या लहान बाळाच्या पेशंटच्या नातेवाईकांनी जाऊन घुसण्याचा प्रयत्न केला। त्या ठिकाणी असलेली रिसेप्शनिस्ट जी या गुन्ह्यातली फिर्यादी, त्यांनी त्यास रोखले असता आरोपीने त्या रिसेप्शनिस्टला म्हणजे फिर्यादीला शिवीगाळ आणि दमदाटी केली, तसंच हल्ला केलेला आहे। या गुन्ह्यातील आरोपीचं नाव निष्पन्न झालेलं आहे। गोकुळ झा नावाच्या आरोपीने या ठिकाणी गुन्हा केलेला आहे आणि त्याचा आमच्या पोलीस पथकांमार्फत शोध चालू आहे। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सुद्धा या घटनेची गंभीर दखल घेतली आहे। आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली आहे। संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची मी स्वतः चर्चा केलेली आहे। घटना अतिशय गंभीर आहे। एका महिलेला अशा पद्धतीचे मारहाण करणं अतिशय योग्य नाही। महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचे व्हायलन्स हे खपवू घेतले जाणार नाही। त्या व्यक्तीवरती योग्य ती नक्कीच कडक कारवाई ही केली जाईल। दरम्यान एका मराठी तरुणीला परप्रांतीय तरुणानं बेदम मारहाण केल्याच्या या प्रकरणानं आता राजकीय वळण घेतलंय। मनसे कार्यकर्त्यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात जाऊन ACPंना निवेदन दिलं। पोलिसांना आरोपी सापडत नसेल तर त्याला मनसे स्टाईल धडा शिकवण्यात येईल असा इशारा मनसे नेत्यांनी दिलाय। तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते दीपेश म्हात्रे यांनी सुद्धा आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांना 4 तासाचा अल्टिमेटम दिला। एखादा बाहेरनं आलेला मुलगा आमच्या मुलीला अशा प्रकारे मारत असेल तर आम्ही का गप्प बसायचं? आता आम्ही एखाद्याला मारलं तर ते UP बिहारला बसून त्यांचे राजकीय नेते ट्विट करतात ना त्यांच्या लोकांसाठी। मग आम्ही आमच्या लोकांसाठी यायचं नाही का? आम्ही आमच्या लोकांसाठी बोलायचं नाही का? त्यांना जर वाटतं 1000-1200 किलोमीटर लांब राहून की आमच्या एखाद्या पोराला त्याची चुकी असताना मारलं, ही तर पोरगी आमची आहे, आमच्या शहरात राहते, तिच्या शरीरात काय नाहीये, तिला आई वडील नाहीयेत, 3 लहान बहिणी एकत्र मिळून काम करतात आणि स्वतःचं घर चालवतात। सो अशांसाठी आम्ही उभं राहायचं नाही का? काल कंप्लेंट झालेली आहे, 24 तास उलटलेले तरी त्याला अरेस्ट झालेले नाही। मी आपल्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला विनंती करतोय, जर येत्या 4 तासाच्या आत जर त्याला अरेस्ट झाली नाही
तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आमच्या पद्धतीने त्याला पकडून चोप देऊन आम्ही पोलीस स्टेशनला हजर केल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळेला आम्हाला कळालं की तो आरोपी अजून अरेस्ट झालेला नाही आहे. एसीपी साहेब होते, सिनियर PI होते. आम्ही त्यांच्याबरोबर सोबत चर्चा केली. त्यांना सांगितलं की तुम्ही तुमचे सोर्सेस वापरा, आम्ही आमचे सोर्सेस वापरतो. तुम्ही तुमच्या सोर्सेसनी वापरला तो सही सलामत तो पोलीस स्टेशनला येईल, पण आम्ही आमचे सोर्सेस वापरून जर त्याला पकडून तुमच्या स्वाधीन केलं तर तो सही सलामत नक्कीच या पोलीस स्टेशनला येणार नाही, हे मात्र नक्की. किरकोळ वादातून इतकी बेदम मारहाण करणं हे फारच गंभीर. त्यात डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये हा प्रकार घडावा हे आणखी दुर्दैवी. इतकं होऊन सुद्धा 24 तास उलटले तरी हा माजोरडा आरोपी पोलिसांना सापडत नाही. याला काय म्हणायचं? परप्रांतीयांचा हा माज उतरवला पाहिजे. पोलिसांनी या आरोपीच्या ताबडतोब मुसक्या आवळल्या पाहिजेत. योगेश काळे, पुढारी न्यूज, कल्याण. दरम्यान मनसे नेते अविनाश जाधव यांनी पीडित मुलीची भेट घेतलेली आहे. अविनाश जाधव यांच्याकडनं पीडित तरुणीची विचारपूस करण्यात आलेली आहे. आरोपीला शोधून मारलं पाहिजे इतकी पीडित मुलीची अवस्था वाईट असल्याचं अविनाश जाधव यांनी म्हटलेलं आहे. आरोपी अजून सापडलेला नाही, हे पोलिसांचं अपयश आहे अशी प्रतिक्रिया अविनाश जाधवांनी दिली आहे. कल्याणात पुन्हा एकदा मराठी आणि अमराठी मुद्दा हा गाजत आहे. कल्याणातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एका मुलीवर अमराठी व्यक्तीकडून अमानुषपणे मारहाण करण्यात आलेली आहे. ही संपूर्ण घटना CCTVत कैद झाली आहे. 24 तास उलटून गेलेत तरी देखील या आरोपीचा शोधात पोलीस आहेत, म्हणून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर देखील प्रश्नचिन्ह हे निर्माण झालेलं आहे. आरोपीला लवकरात लवकर पकडून त्याला शासन व्हावं यासाठी आज मनसे या संपूर्ण आंदोलनात उडी घेतलेली आहे. अविनाश जाधव आपल्या सोबत आहेत, लाईनवर आहेत. ते सर, काय सांगाल, हा संपूर्ण प्रकरणाकडे आपण कशा पद्धतीने बघताय? मला वाटतं अतिशय दुर्भाग्यपूर्ण घटना आहे. ज्या पद्धतीने त्या मुलीला मारलंय, एखादा हार्डकोर क्रिमिनलला जसं मारलं जातं तशा प्रकारे तिला खेचून मारण्यात आलेलं आहे. मी आता त्या मुलीला भेटलो. त्या मुलीच्या पायावर, छातीवर, पाठीवर मोठे डाग उठलेले आहेत आणि तिला मेडिकलची गरज होती, त्यामुळे तिला आता आम्ही हॉस्पिटलला ॲडमिट केलेली आहे. आणि अशा त्या मुलाची जी काही फेसबुक प्रोफाईल पाहिली तर तो तलवार बिलवार घेऊन फिरताना दिसतोय. सो तो मुलगा कोणीतरी हार्डकोर क्रिमिनल असावा याची खात्री आम्हाला आहे आणि त्याला योग्य तो शिक्षा व्हावी, त्या मुलीला न्याय मिळावा यासाठी आम्ही आता इथले जे कोणी PI आहेत त्यांना विनंती केलेली आहे. आई वडील नसलेलं अनाथ कुटुंब आहे आणि त्यांच्यासोबत याच्यापुढे आम्ही भाऊ म्हणून उभे राहू. सर, या घटनेनंतर आता पुन्हा एकदा या मुलींच्या नोकरीचा प्रश्न हा ऐरणीवर आलेला तुम्ही आहे. काही काळजी करू नका, आम्ही सगळे तिच्या पाठीशी खंबीर उभे आहोत. त्यांच्या कुटुंबावर वाईट वेळ येणार नाही एवढी जबाबदारी आमची. या ठिकाणी मनसेकडून आता कोणत्याही प्रकारे या कुटुंबावर वाईट वेळ येणार नसल्याचं सांगण्यात आलेलं आहे. ते पूर्णपणे त्यांच्या सोबत असल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे. योगेश गोडे, पुढारी न्यूज, कल्याण. आणि याच प्रकरणामध्ये एक धक्कादायक माहिती पुढे येते. तरुणीला मारहाण करणारा आरोपी गोकुल झा हा गुंड प्रवृत्तीचा आहे. फेरीवाल्यांकडनं हप्ते वसूल करण्याचं तो काम करत होता अशी माहिती पुढे येते. शिवसेना शहर प्रमुख निलेश शिंदे यांच्याकडनं हा धक्कादायक खुलासा करण्यात आलेला आहे. चौकशी करण्यासाठी तिथं आलो होतो आणि जेव्हा चौकशी करताना आमच्या इथं असं निदर्शनास आलं की ते जे स्थानिक जे लोक जे धंदा करतात ते हा जो गोकुळ झा का कोण आहे तो रवी अण्णा आणि त्याच्याबरोबरचे आणि 4-5 जे लोक आहेत हे मिळून हे इथं सगळ्या हप्ता गोळा करतात. आणि त्यातलाच तो हा गोकुळ झा काल त्याच्या मुलाला इथं दाखवायला आला आणि नुसतं त्या मुलीने सांगितलं की तिथं थोडा वेळ डॉक्टरांना वेळ लागणार आहे, तर तिथं त्यांनी लगेच त्या मुलीला अमानुषपणे मारहाण केली.